नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कलाने चांदेकरांची मूर्ती घडवलेली असते, त्यामुळे कलाच्या दुकानावर सामान घेण्यासाठी लोकांची गर्दी जमलेली असते. रॉकेट त्या सर्वांना सामान देत असतो. त्यानंतर कला रॉकेटला बाजारातून काही सामान आणण्यासाठी पाठवते. त्याच वेळी संगीता तिथे येते आणि रॉकेटची आणि संगीताची धडक होते. संगीता त्याला म्हणत असते की काय रे, तुला नीट बघून चालता येत नाही. तेव्हा रॉकेट तिला खूप छान उत्तर देतो की आता शेवटी टेम्पोला सायकल धडकल्यावर सायकल खाली पडणारच ना. खरं तर संगीताला तो टेम्पो म्हटलेला असतो, त्यामुळे संगीता त्याच्यावर खूपच चिडत असते आणि रॉकेट तिथून पळून जातो. संगीता विचार करत असते की आता कलासोबत कसं बोलावं. कला विचारते की आई तू इकडे कशी काय आलीस. संगीता म्हणते की अगं तुला मदत करायला आली आहे. कला म्हणते की ठीक आहे आई, मी माझं एवढं काम आवरते आणि मग तुझ्याशी बोलते. संगीता मनामध्ये विचार करत असते की आता ह्या चांदेकरांबद्दल कलासमोर विषय कसा काय काढू. काय वैर आहे हिचा चांदेकरांसोबत काय माहिती. कलाचं मत मला आता बदलावंच लागणार आहे. मला आता काहीही करून कलाचं मत बदलावं लागेल. नैनाचं लग्न चांदेकरांच्या इथे होईलच, फक्त आता कलाकडे लक्ष द्यावं लागेल. कला संगीताला विचारते की काय गाई कसला विचार करतेयस. त्यावर संगीता म्हणते की काही नाही, परंतु लाईनला लागलेली माणसं हे कलाला ओरडत असतात आणि म्हणत असतात की अहो ताई, आम्हाला लवकर करून द्या ना. चांदेकरांची मूर्ती तर तुम्ही एका रात्रीत केली, आमची तर किती छोटी छोटी भांडी आहेत. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे, मी तुम्हाला करून देते. संगीता कलाला म्हणत असते की बघ, त्या चांदेकरांमुळे आपल्या दुकानासमोर एवढी मोठी रांग लागली. पहिल्यांदा कधी तू अशी रांग बघितली आहे का. कला म्हणते की हे बघ आई, मला नकोय कोणाचे उपकार, आणि त्या माजोरड्या अद्वैत चांदेकरचे तर अजिबात नकोय. संगीता कलाला समजवण्याचा प्रयत्न करत असते की अगं तो अद्वैत चांदेकर खूप चांगला माणूस आहे. तो एवढा मोठा व्यापार सांभाळतो. जर आपल्याला एक अनुभव त्याचा वाईट आला तर सगळा माणूस काय वाईट होत नसतो. हे छोटे मोठे खटके अगं उडतच असतात. परंतु कला म्हणते की हे बघ आई, मला ह्या विषयावर अजिबात बोलायचं नाहीये, आणि ती तिच्या कामाला लागून जाते. तर इकडे सरोज म्हणत असते की ही मुलगी आपल्या पूजेमध्ये कशी काय आली, कारण आपल्या पूजेला येणाऱ्या प्रत्येक माणसाकडे पास होता, मग हिला पास कसा काय भेटला. मला एवढीच शंका आहे, मला तिला विचारायलाच हवं. तेव्हा रोहिणी म्हणते की अगं वहिनी, तू आत्ता कशाला विचारते. जर आता तर तू विचारलं तर ते क्रॉस चेक केल्यासारखं होईल ना. सरोज म्हणते की ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर ते बरोबर पण आहे. आणि अद्वैत असंच कोणालाही पास नाही करणार, त्याला सगळ्या गोष्टींची पारख आहे. तितक्यातच आबा तिथे येतात आणि म्हणतात की काय अजून तुम्ही किचनमध्येच आहात, तुमचं अजून झालं नाही का तयारी. आपल्याला देवी आईची पालखी काढायची आहे. तर सोहमची आई म्हणते की आबा, जरा अद्वैतच्या चेहऱ्यावरचं तेज बघा ना, तो किती खुश आहे. आबा अद्वैतकडे बघत असतात, नैनाकडे बघत असतात. आबा मनामध्ये विचार करत असतात की सगळं काही चांगलं असेल, परंतु माझं मन चांगलं कौल का नाही देत या मुलीबद्दल. माहीत नाही असं का बरं आहे. जाऊ दे, देवी आई घेईल सांभाळून. आणि मग आबा अद्वैतकडे जातात आणि अद्वैतला म्हणतात की काय रे, पालखीची वेळ झाली आणि अजून तू इथेच आहेस. अद्वैत म्हणतो की हो आबा, लगेच तयारीला लागतो. आबा तिथून निघून जातात. तर नैना विचार करत असते की म्हणजे याचा अर्थ मला आता इथून जावं लागणार. मला अजून याचा नंबर पण नाही भेटलाय. मी काय करू जेणेकरून मी इथे जास्त वेळ थांबू शकते. तेवढ्यातच अद्वैत नैनाला विचारतो की तुम्हाला काही काम आहे का. तर नैना म्हणते की नाही, एवढं काही महत्त्वाचं नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की मग थांबा ना तुम्ही आमच्यासोबत थोडा वेळ. आमच्यासोबत तुम्हीही देवी आईच्या पालखीला आला असतात. हे ऐकून नैनाला तर खूप आनंद होतो. सरोज म्हणत असते की नक्की तुला काही काम नाही आहे ना, तू सकाळपासून इथंच आहेस. तेव्हा नैना म्हणते की नाही, आणि शेवटी देवी आईच्या पालखीसमोर मला कुठलं काम मोठं असणार आहे. तर सरोज नैनाला म्हणत असते की तू उद्या एक काम कर, उद्या तुझ्या आईवडिलांना घेऊन ये आमच्या घरी, आम्हाला जरा बोलणी करायची होती. जमेल ना घेऊन यायला. त्यावर नैना म्हणते की हो हो, मी त्यांना बोलवते ना, त्यांनाही तुम्हाला भेटून खूप आनंद होईल. नैनाच्या तर अगदी मनासारखं झालेलं असतं. नैना म्हणत असते की देवी आई, तू खरंच माझ्या पाठीशी, म्हणजे मी जे काही मनात आणते त्याच्या बदल्यात तुम्हाला खूप काही देतेयस. नैना म्हणते की पण एक प्रॉब्लेम आहे. उद्या आई बाबा तुमच्या इथे कधी येणार हे मी तुम्हाला कसं सांगू, कारण माझ्याकडे तुमचा नंबर नाही आहे ना. सरोज म्हणते की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, अद्वैत तुला नंबर देईल. अद्वैत नैनाला नंबर देणारच असतो, परंतु त्याच वेळी राहुल मध्ये येतो. राहुल म्हणतो की अरे आबा तुला बोलवताय, जा पटकन. अद्वैत तरी सुद्धा नैनाला नंबर देत असतो, परंतु राहुल काय अद्वैतला नंबर देऊन देत नाही आणि तो म्हणतो की थांब, मी देतो नंबर, तू जा इथून. अद्वैत तिथून निघून जातो. तर आता इकडे कला ही देवी आईच्या दर्शनासाठी निघालेली असते. तिच्यासोबत काजल देखील येणार असते.
काजलचा अवतार बघून संगीता मात्र काजलवर चिडत असते आणि म्हणत असते की काय ग हा अवतार, पॅन्ट शर्ट आणि डोक्याला टोपी, रात्रीची कोण डोक्याला टोपी घालतं ग? तर काजू म्हणत असते की नाही नाही, माझा अवतार हा असाच असणार आहे. कला म्हणत असते की अगं आई, मीच तिला सांगितलं पटकन आवरायला, त्यामुळे तिने हेच आवरलं ना. आणि आपण काय घातलंय यावरून थोडी आपल्याला देवी आई दर्शन देणार आहे, त्यापेक्षा मनातला भाव काय असणार आहे हा देवी आईपर्यंत पटकन पोहोचेल. काजू म्हणत असते की बघितलं नाही कला के बोल. तेव्हा कला म्हणत असते की काजू अगं पण आपल्या आईला सुद्धा कधीतरी तू खुश करत जा. ती एवढं म्हणत असते तर कधीतरी घालावं प्रेमाने. संगीता म्हणत असते की जाऊ दे कला बाळा, तू आता जा आणि पटकन दर्शन घेऊन ये. तेव्हा काजू म्हणत असते की हे बरं आहे, तिला बाळा म्हणतेस आणि मला फटका देतेस. नंतर त्या दोघीही तिथून निघून जातात. तर इकडे पालखीची तयारी अगदी जोमात सुरू असते. रिपोर्टर देखील आलेले असतात. रिपोर्टर बातमी देत असते, हाच तो देवी आईचा उत्सव चांदेकर मोठ्या उत्साहाने साजरा करतात आणि सर्वसामान्य लोकांना सुद्धा देवी आईचं दर्शन घडतं. या दिवशी देवी आईचा गोंधळ सुद्धा आणि लक्ष्मीच्या पावलांची पालखी सुद्धा नाचवली जाते. सर्व चांदेकर हे स्टेजवर उभे असतात, तर नैना आणि अद्वैत हे खालीच उभे असतात. अद्वैत नैनाकडे बघत असतो, त्याच वेळी कला आणि काजू सुद्धा पालखीकडे आलेले असतात, परंतु त्यांना पुढे जाऊ देत नसतात. तेवढ्यातच काजूचं लक्ष हे नैनावर जातं आणि काजू मोठमोठ्याने नैना दीदी असा आवाज देत असते. तर नैनाने काजूचा आवाज ऐकलेला असतो आणि त्या दोघींना बघितलेलं देखील असतं. ती विचार करत असते की ह्या दोघी कशाला आलाय बरं, आलाय तर आलाय, मला कशाला आवाज देत आहे. इथं जर यांना कळलं ना की मी यांची बहीण आहे तर गेलं माझं सगळं. काजू म्हणत असते की बघ ना कलाताई, ती आवाज सुद्धा देत नाहीये. तेव्हा कला म्हणते की अगं कदाचित तिला ह्या गोंधळामुळे आवाज गेला नसेल, जाऊ देत तू. तर आजूबाजूच्या बायका म्हणत असतात की काय ग कला, ही तुमची नैनाच आहे ना आणि चांदेकरांसोबत तिची ओळख आहे का? नैना आता कला आणि काजूला बघून तिथून निघून गेलेली असते. तर राहुलचं लक्ष हे नैनावरच असतं आणि राहुल विचार करतो की ही अचानक का निघून गेली आहे. हाच बेस्ट चान्स आहे तिच्यासोबत बोलण्याचा आणि राहुल तिच्या मागे मागे निघून जातो. तर आता राहुल नैनाला म्हणत असतो की अद्वैतला शोधतीयस ना, मला माहिती आहे तू अद्वैतला शोधतीयस. त्यावर नैना म्हणते की नाही, मी अद्वैतला नाही शोधत आहे. राहुल म्हणत असतो की हो मला माहिती आहे, तो जरा गोंधळात आहे, त्याची पहिलीच वेळ आहे ना हे सगळं करण्याची. नैना म्हणते की म्हणजे नक्की म्हणायचं काय तुम्हाला? त्यावर राहुल म्हणतो की हा माझा बिझनेस आहे, सगळं काही आहे. तर अद्वैत त्यामध्ये पहिल्यांदाच उतरतोय ना, त्यामुळे त्याचा गोंधळ उडतोय जरा. ॲक्च्युली मी इतके दिवस यामध्ये लक्ष घालत होतो, परंतु म्हटलं की तो कसा काय शिकेल म्हणून मी आता माझं लक्ष जरा कमी केलंय. आणि घरातला कुठलाही डिसिजन माझ्या अप्रुव्हलशिवाय पासच होत नाही आणि मीच त्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी टाकली म्हणून तर तो शिकतोय. नैना विचार करते की बापरे, हे खरं आहे का? म्हणजे मग हा खोटा तरी कशाला बोलेल माझ्याशी. नैना विचार करत असते की हे सर्व काय चाललंय. असं वाटलं होतं की अद्वैत घरातला मोठा मुलगा आहे आणि त्यावर सगळी जबाबदारी आहे, परंतु हा राहुल खूप रिस्पॉन्सिबल वाटतोय मला. तर नैनाला आता पूर्णपणे गैरसमज झालेला असतो. तर अद्वैत देखील नैनाला शोधत असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर एका ठिकाणी आग लागलेली असते. आग बघून सगळे माणसं इकडे तिकडे पळत असतात. तर अद्वैतचा तोल त्या आगीमध्ये जाणारच असतो. तितक्यातच कला येते आणि अद्वैतला सावरते. अद्वैतला ती बाजूला फेकते. तर एका बाईच्या हातामध्ये कुंकवाचं आणि हळदीचं ताट असतं. अद्वैतचा हात लागून ते ताट आकाशात फिरकलं जातं आणि त्यातलं कुंकू हे कलाच्या भांगेत पडतं. अद्वैतच्या हातून आता कलाला कुंकू लागलेलं असतं. हे बघून सगळेजण शॉक होतात. तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचं डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.